सकाळी सकाळी हेल्मेट घेऊन आणि या गर्दीचा आस्वाद घेऊन मी कुठं निघालो होतो ते पाहण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सकाळी सगळं आवरून मी आता नाश्त्याला बसलो होतो आणि मला जायचं होतं आज मुंबईला, त्याच्यामुळे मग मी लवकर उठून सगळं आवरून नाश्त्याला बसलो होतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा बसने चाललाय, मग हा हेल्मेट घेऊन का बरं चाललाय, तर तुम्हाला सगळं सांगतो पुढे गेल्यावर. तर मम्मीला बाय बाय करून आता मी निघालो होतो बस स्टँडवर. बसने जायचं होतं आणि बस काही टाइम होईल असं काही झालंच नाही. आणि आज तर डायरेक्ट पूर्ण बस स्टँडच रिकामं होतं, कारण आज शाळेला पण सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळं पोरं काही नव्हते. आज तब्बल 1 तास वाट बघून मला भेटली होती बस राजूरची. मग काय मी निघालो होतो, कारण पप्पांना मी राजूरला बोललो होतो. आता तुम्हाला कळालं असेल की मी हेल्मेट का बरं आणलं होतं, कारण आम्ही चाललेलो आहे मोटरसायकलवर मुंबईत. मग काय आता घोटीच्या पुढे आलो होतो, म्हणलं व्लॉग काढून घ्यावा नाही का, आणि इथल्या रस्त्यांचा तुम्ही आता आनंद घ्या. आता इथं कसर घाटात आलो आणि इथं मला आता एकच डायलॉग आठवत होता, तो म्हणजे हा. गिर गर्दन घाट। गिर गर्दन घाट। अरे घाट बोलेगा तो ऐसा घाट। हाँ। उसमें बड़ा बड़ा मतलब 3 हाथी जितना लश्कर का रोड रोलर लेके मैं ये ढलान की ओर। बस बहुत जास्त दाखवलं ना माझ्यावर कॉपीराइट येईल. पण बाकी खरंच सांगून मित्रांनो तुम्हाला, हा कसारा घाट आहे एकदम, म्हणजे एकदम निसर्गरम्य. आणि पावसात जर तुम्ही आले ना भाई, एकदम झोका असतं इथं. खर्डीमध्ये आल्यानंतर मी इथं चहा आणि नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. आणि त्या टीव्ही मध्ये बघा काय लावलं. थोडं पुढे आल्यानंतर परत एकदा मी चहा पिण्यासाठी थांबलो होतो. आणि इथं पुढे येता येता एकदम संध्याकाळ झाली होती आणि आताचा नजारा पाहूनच जा. जास्त मोठं गाणं लावत नाही, कारण माझ्यावर कॉपीराइट येऊ शकतो, त्याच्यामुळे आता इथे संध्याकाळी आम्ही फीज प्यायला आलो होतो. आमची चार्जिंग उतरली होती म्हणून आम्ही इथं चार्ज प्यायला आलो होतो. आणि हा बघा काय करतोय. तुम्हाला जर आजचा व्लॉग भारी वाटला असेल तर आपल्या इंस्टाला फॉलो करून घ्या आणि लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या इंस्टाच्या बायोमध्ये यूट्यूब चॅनलची लिंक आहे, तिथं आपले लॉंग व्लॉग येत असतात, त्याच्यामुळं ते पण बघायला विसरू नका.